ही पूर्ण सृष्टी, हे ब्रह्मांड, ह्याच्यामध्ये तरंग आहे. ठोस काही नाहीये. आणि हे फार पूर्वी काळापासून आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे. आणि आता आधुनिक विज्ञान, मॉडर्न सायन्स आहे, ते सुद्धा आता क्वांटम थेरपी सांगतात. तर त्याच्यामध्ये क्वांटम थेअरीमध्ये काय सांगतात, की हे सगळं कसं आहे, फोल आहे. वस्तू जी आहे, प्रत्यक्षामध्ये वस्तू ही अस्तित्वात नाहीच आहे. त्याच्या सूक्ष्मतेमध्ये गेलं तर आपल्याला काय दिसते, नुसते तरंग दिसतात. आपलं शरीर आपण समजा बघितलं, तर आपल्या शरीराची जी त्वचा आहे, तिच्या मायक्रोस्कोप खाली बघितली आपण, आता दाखवतात आपल्याला, ती कशी आहे, मच्छरदाणी सारखी आहे. म्हणजेच सगळीकडे आकाश तत्व भरलेलं आहे. जे आपण ठोस समजतो, असं ठोस नाहीच आहे. पण आपल्या बुद्धीला ह्या सगळ्या गोष्टी पटण्यासाठी सत्य दर्शन करावं लागतं. बुद्धीला सत्य दर्शन केल्याशिवाय बुद्धी ते मानत नाही. म्हणून बरेच ना आपण कशामध्ये अडकलेलो असतो, प्रमाण आहे ना, प्रमाणामध्ये अडकलेलो असतो. सगळ्या गोष्टीचा प्रूफ पाहिजे. प्रूफ नसेल तर सहजासहजी मानत नाही. विज्ञानात सुद्धा बरेच वर्ष दिवस, सायंटिस्टनं बरेच वर्ष त्याचं संशोधन केलं आणि आता सांगितलं की सगळीकडे काय भरलेलं आहे, आकाश तत्व भरलेलं आहे. आणि आपल्या पुराणांमध्ये पंचपंचीकरण असं म्हणतात. पंचपंचीकरण म्हणजे काय, सगळे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे जे महाभूत आहेत, हे प्रत्येकामध्ये प्रत्येक सामावलेलं आहे. तुम्ही पृथ्वी तत्व घेतलं तर त्याच्यामध्ये आकाश तत्व आहे, त्याच्यामध्ये जलतत्व आहे, त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे, वायू तत्व आहे. तसंच प्रत्येक तत्व जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून आपण पाणी घेतलं आपण, तर पाण्यामध्ये सुद्धा, पाण्याच्या थेंबामध्ये सुद्धा काय, खूप मोठा आकाश तत्व भरलेला आहे. आणि ही आपल्याला सूक्ष्मतेमध्ये गेल्यानंतर एकत्वाची अनुभूती करून देते. म्हणून आपल्या आतमध्ये चाललेलं जे द्वंद्व असतंय, है ना, आतमध्ये सगळं द्वंद्व चालू असते, हे बरोबर ते बरोबर नाही, हे बरोबर ते बरोबर नाही. तर त्यासाठी समतेमध्ये जगलं पाहिजे. जीवनामध्ये सुखही आहे, दुःखही आहे, चांगलं आहे, वाईट आहे, हे सगळं काही आहे. म्हणजेच हे सगळी आपली जी सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे, हे कशानं भरलेलं आहे, ह्या द्वंद्वानं भरलेलं आहे. तर आपण जीवन जगत असताना ह्याला काय करायचं, समतेमध्ये आणायचं, बॅलन्स करायचं.
कारण गुरुदेव काय म्हणतात, आतीमध्ये जाणं फार सोपं आहे की नाही? म्हणजे जीवनभर ऐश आराम मध्ये राहायचं, कुठलंही काय टेन्शन नाही, काय नाही, काय नाही, आपलं जे होईल ते होईल आणि ऐश आराम मध्ये राहायचं सोपं काम आहे. आणि जीवनभर दुःखामध्ये राहायचं. मग एखाद्या दिवशी दुःखाचं काही कारण नाही मिळालं तर उकरून काढायचं आणि त्याला घेऊन बसायचं. हे पण सोपं आहे. परंतु दोन्हीच्या मध्ये बॅलन्स मध्ये राहणं हे कठीण आहे. आणि ह्यासाठी आपल्याला साधना लागते. कारण जीवन हे असंच भरलेलं आहे. आणि त्या जीवनामध्ये आपल्याला जर आनंदी प्रसन्न राहायचं असेल तर बॅलन्स करणं गरजेचं आहे. कारण पूर्णपणे सगळ्या सुविधांमध्ये राहणारा माणूस सुद्धा आनंदी नाही आहे. आणि जो दुःखामध्ये राहतो तो तर नाहीच आहे. मग आनंदी कोण आहे, प्रसन्न कोण आहे, हे दोन्हीला जो बॅलन्स करतो तो सुखी आहे, आनंदी आहे. मग आतापर्यंत जे जे काही आलं, काही चांगलं आलं, काही वाईट आलं, सुख आहे, दुःख आहे, आनंद आहे, सगळं जे जे काही आलं ते आलं आणि निघून गेलं. राहिलं का काही जवळ आपल्या? काही नाही राहिलं. तुम्ही ज्याला पकडून ठेवलं होतं ते सुद्धा काही वेळानंतर निसटून गेलं. गेलं की नाही? आपल्या जीवनाकडे थोडं मागे बघितलं, काही आपण काही काळ त्याला पकडून ठेवलं होतं ते पण निसटून गेलं. म्हणजेच आपलं जीवन कसं आहे, त्या कारमध्ये जे आरसे असतात ना, रिव्हरचे आरसे असतात, आणि आपली कार चालू आहे, तर मग त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसतंय तर ते थांबतंय का? नाही थांबत. येतंय निघून जाते, येतंय निघून जाते. माझं जीवन कसं आहे, त्या आरशासारखं आहे. ह्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतात, काही काळ राहतात निघून जातात, राहतात निघून जातात. मग त्यासाठी थांबायचं नाही, आहे की नाही? चालत राहा, थांबायचं नाही, कुठे अडकून पडायचं नाही. आणि धावून धावून पळालात, पळून पळून थकलात तर विश्राम करा. दोन्ही पण गोष्टी आहेत. सारखे पळू नका आणि नुसते झोपू नका. तर दोन्हीला आपल्याला बॅलन्स करायचं आहे, तेच खरं जीवन आहे. म्हणून सुरुवातीला काय सांगितलं अष्टावक्रांनी, की साक्षी बनव, है ना? जे जे काय होतंय आपल्यामध्ये त्याचे कसे आपण साक्षी व्हायचं. आणि साक्षी होणं हे बुद्धिगत आहे. कारण साक्षी होण्यासाठी पुढे काहीतरी दोन असले पाहिजे. कारण कुणाचं साक्षी होणार, आहे की नाही? जे काय घडतंय ते दुसरं आहे आणि मी त्याचा साक्षी आहे, म्हणजे किती आहेत? दोन आहेत. आणि जिथे दोन आहेत तिथे मग हे सगळं येते. भीती येते, है ना? भीती निर्माण होते केव्हा? जेव्हा दोन दिसतात तेव्हा. तर सुरुवातीला काय सांगितलं, साक्षी बनव. म्हणजेच काय, तुमच्या तुमच्या ह्याच्यात जे जे काय घटना घडतात, जे काय घडतात ते, तो मी नाही आहे. माझ्यात सगळं घडतंय पण मी तो नाही आहे. हा पहिला ज्ञान आहे, पहिलं ज्ञान आहे, है ना? आणि मग त्यानंतर काय आहे, की लय व्हा. लय पावायचं म्हणजे काय, तल्लीन होऊन जायचं. आता हे तल्लीन का व्हायचं? कारण हे सगळं विसरलं पाहिजे. आणि आपलं अस्तित्व हे कसं आहे, तरंगासारखं आहे. आणि तरंग हे कसे असतात? तल्लीनतेमध्येच त्याचा अनुभव येतो. तुम्ही बुद्धीनं जर समजा जीवन जगत असाल
तर आपण कधीही तल्लीन नाही होणार. लयमध्ये नाही जाणार आपण. म्हणून एखादं गाणं आहे, त्या गाण्यामध्ये रिपिटेशन्स येतात. येतात ना, बऱ्याच गाण्यांमध्ये रिपिटेशन येतात. तुम्ही बुद्धीनं त्याच्याकडे बघितलं तर काय म्हणणार, एक ओळ एकदा म्हणली तर बस झाली, व तीन तीनदा म्हणायची काय गरज आहे. होतं ना असं. आणि तेच जर समजा तुम्ही तल्लीन होऊन बघितलात, तर त्याच्यामध्ये रममान जात, स्वतःला हरवून जातो. तर मग असं हरवून जायचं म्हणजेच काय, आपल्या चेतनेमध्ये, आत्म्यामध्ये तल्लीन, लय पावायचं. लय पावायचं म्हणजे काय, एकत्व. दुसऱ्याचं काही, दुसरा नाहीच तिथे. मग जिथे बघू मी, ज्या ज्या ठिकाणी मी बघू, ज्या ज्या ठिकाणी मला जे जे काय दिसल, तर त्याच्यामध्ये मी कसा आहे, लय पावलेला आहे. म्हणजे दोन नाहीये. तर मग याचा महत्वाचा भाग काय होतो, तो म्हणजे भीती नाही राहत, आनंद, प्रसन्नता कायम राहत, मन वर्तमान क्षणामध्ये राहत. आणि वर्तमान क्षणामध्ये जेव्हा मन असतंय, तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख असेल, कुठल्याही प्रकारच्या घटना असतील, कुठल्याही प्रकारचे प्रसंग असतील, काही कठीण प्रसंग, काही संकट आहेत, हे आहेत, तर ह्या सगळ्यांचा आपल्याला काही त्याचा स्पर्श पण होत नाही. म्हणून पाप, पुण्य, त्यानंतर आपण बोललेलं चांगलं वाईट, आपलं कृती चांगली वाईट, ह्या सगळ्यांचा कुठेही स्पर्श आपल्याला होत. पण हे केव्हा साध्य होते, जेव्हा आपण साक्षी भाव सुद्धा आणि तल्लीन होणं, ह्या दोन्ही गोष्टी करतो. तर जेव्हा आपण साधना करतो, त्यावेळेस आपण कुठे असतो, साक्षी भावामध्ये असतो. असतो की नाही. म्हणजे तिथे काय, होश म्हणजे सजगता असते, पूर्ण सजगता असते. अवेअरनेस म्हणतो आपण त्याला. अवेअर असतो आपण. साधना रेग्युलर करत राहिले की आपल्यामध्ये अवेअरनेस आहे, तो जागृत होतो की नाही. तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव, मला सुद्धा त्याचा अनुभव आहे की नाही. आणि जेव्हा आपण सत्संग मध्ये असतो, तेव्हा कसे होतो आपण, तल्लीन होऊन जातो. जातो की नाही. इकडचं तिकडचं काही भान राहत नाही, है ना. आता आपण अष्टावक्र गीताचं श्रवण केलं ते दिवस, जवळपास 2 महिन्याच्या आसपास आपले झाले. तर ह्या ह्या ठिकाणी जेव्हा आपण आलो, त्यावेळेस आपण कसे झालो, तल्लीन झालो. झालो की नाही. हे तल्लीन होणं म्हणजेच लय पाव. आणि हे आपल्या ह्याच्यामध्ये उपजत आहे. कशामुळं उपजत आहे, कारण आपण शुद्ध चैतन्य आहोत. आपलं अस्तित्व कसं आहे, शुद्ध चैतन्य आहे. आता हे जे शुद्ध चैतन्य आहे, तर ह्याच्यावर जे काही थर जमलेले आहेत, जसं आरशावर धूळ जमलेली असते, त्याला स्वच्छ करावं लागते, तसे हे थर जमलेले आहेत. मग हे ज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञानानं हे सगळे थर बाजूला काढून टाकले, की मग कोण आहेत आपण, शुद्ध चैतन्य आहोत. म्हणून वारंवार तेच सांगतात की आप कोण हो, शुद्ध चैतन्य हो. मग मागे जे काही घडलेलं आहे, त्याला घेऊन बसू नका. त्याची शिदोरी उघडून वर्तमान क्षणात बसू नका. ते सगळं घडलं, निघून गेलं.
आता सध्या या क्षणी त्याचं काहीही नाहीये. आणि तुमच्या अस्तित्वाला त्याचा स्पर्श सुद्धा झालेला नाही, होऊ शकत नाही. आता हे जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतंय, तेव्हा आपला स्वतःच काय त्याच्यामध्ये हे होते, आपल्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे. तर जे जे काय आपल्या जीवनामध्ये मागे घडलेलं असेल, तर त्याच्याविषयी दुःख होणं, पश्चाताप होणं, राग येणं, ह्या गोष्टी आपल्या होणार नाही. बरोबर आहे ना? काय होणार नाही. आणि दुसरं काय होईल, की मन जे आहे आपलं, ते वर्तमान क्षणामध्ये राहील. आणि वर्तमान क्षणामध्ये राहिलेलं असल्यामुळं काय होतंय, की आपण जे काही कर्म करू, आपण जे जे काही काम करू आपण, त्या सगळ्या कामामध्ये शुद्धता येते, प्युरिटी येते. तुम्ही बघा ना, शांत मन आहे, प्रसन्न चित्त आहे. आणि शांत मनाने आणि प्रसन्न चित्त असताना आणि आपला अवेअरनेस आहे, होश आहे, जोश आहे, म्हणजेच एनर्जी भरपूर आहे की नाही? आनंदी आहोत, प्रसन्न आहोत. आणि ह्या मनस्थितीमध्ये आपण एखादं काम करतो आहोत, तर ते काम विघातक होईल का? होईल का विघातक? नाही होणार. आणि हाच आपल्याला सगळ्यात मोठा फायदा आहे. सगळ्यात मोठं बेनिफिट काय आहे, की जे जे काय आपण करू, ते कसं असेल, पूरक असणार. स्वतःच्या जीवनाला पूरक असणार, समाजाला पूरक असणार, आपल्या सहवासात असतील त्यांना पूरक असणार. कारण आपल्याला माहिती आहे की जन्म, मरण, त्यानंतर पाप, पुण्य, ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टीचा माझ्या स्वतःच्या अस्तित्वावर काहीही परिणाम होणार नाही. कारण मला हे समजलेलं आहे. काय समजलेलं आहे? की मी शुद्ध चैतन्य आहे. मी कोण आहे? मी शुद्ध चैतन्य आहे. आणि जीवनामध्ये हे सगळं घडतंय आणि निघून जाते, घडते आणि निघून जाते. माझं अस्तित्व हे त्या आरशासारखं आहे. जसं गुरुदेवांनी त्या एका साधूचं उदाहरण दिलं. त्यांनी काय सांगितलं, की हे आरसा म्हणजे माझं जीवन आहे. म्हणजेच माझं जीवन कसं आहे, त्या आरशासारखं आहे. फक्त करायचं काय आहे, त्या आरशावर धूळ नाही साचली पाहिजे, एवढंच मला बघायचं आहे. आणि त्यासाठी साक्षी पण व्हायचं आणि लय पण व्हायचं. म्हणजे साधना करायची, सेवा करायची आणि सत्संग करायचा.